महत्वाची बातमी, कोकण रेल्वे सेवा ही कालपासून ठप्प आहे। दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल आहे आणि हीच माती आणि चिखल बाजूला करण्यासाठी आता जेसीबीचा वापर जो आहे तो केला जातोय आणि कर्मचारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। चिखल, माती आणि ही दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे। कालपासून कोकण रेल्वे जी आहे ती ठप्प झालेली आहे। अनेक एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत रद्द करण्यात आलेल्या आहेत। काही एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग वळवण्यात आलेले आहेत आणि ही रेती, माती आणि चिखल जो आहे तो बाजूला करण्याचं काम सुरू आहे। प्रॉब्लेम सॉल्व्ह असं वाटतं तुम्हाला? आज होणार प्रॉब्लेम सॉल्व्ह। कधीपासून हे कामाला सुरुवात केली? काय काय यंत्रणा कामाला लावल्या तिथं? कालपासून कामाला सुरुवात केली। किती लोक या ठिकाणी काम करतायत आणि किती दिवसापासून काम करतायत? 50 लेबर आहेत, मशिनरी आहे 4-5 आणि काम चालू आहे। पोकलँड जेसीबी मशीन किती आहेत? पोकलॅन 2 आहेत, जेसीबी 2 आहेत, ट्रॅक्टर आहेत आणि ट्रेलर वगैरे आहेत। सगळी मशिनरी आहे, पण गाळ होते खूप, तिथे पाऊस खूप असल्यामुळे गाळ होते। प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं की 3 तासामध्ये मार्ग मोकळा होईल आणि प्रवासी टाटकळत पडलेले आहेत। अजून किती वेळ लागेल आणि कशा सूचना मिळेल तुम्हाला वरनं? रात्रीचं काम कसं चालू केलं? रात्रीचं काम चालूच आहे ना, रात्रीचं काम चालूच आहे आणि आता गाळ होते म्हणून ते काम बंद झालेलं आहे। काम म्हणजे पुढे जात नाही। का असा व्यत्यय काय येतोय पावसामुळे? पावसामुळे येतो गाळ झाला ना तिथे, तुम्ही बघताय ना गाळ झालेला आहे तिथे, त्यामुळे तो व्यत्यय येतो। व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह पुस्तका साळगावकर, टीव्ही 9 मराठी, खेड, रत्नागिरी।